हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। प्रभारी मुख्य अधिकारी प्रसाद शिंगटे यांची वसई विरार येथे बदली, विश्वास भोसले नवे मुख्य अधिकारी। पालगड मळेकरवाडी येथे धरण कामासाठी 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर, आमदार योगेश दादांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी पक्ष संपवला, रामदासभाई कदम यांचा गंभीर आरोप। आणि आता लवकरच खेडवासियांच्या भेटीला येणार युवा महोत्सव 2024, रोटरी क्लब खेड करणार आयोजन। सविस्तर वृत्त। प्रभारी मुख्य अधिकारी प्रसाद शिंगटे यांची वसई विरार येथे बदली करण्यात आली आहे, तरी आता दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, मंडणगड या 5 तालुक्यांचा कारभार नवीन मुख्य अधिकारी विशाल भोसले यांच्यावर सोपवण्यात आला आहे। विशाल भोसले हे बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते। नवनियुक्त मुख्य अधिकारी विशाल भोसले आणि प्रभारी मुख्य अधिकारी प्रसाद शिंगटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। पालगड मळेकरवाडी येथे धरणाचं भूमिपूजन करण्यात आलं। शिवसेना नेते, माजी विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं। सदर कामासाठी 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं सांगण्यात आलं। यावेळी योगेशदादा कदम यांच्या कामाचा गौरव करत सर्व ग्रामस्थांनी आमदार योगेशदादांसोबत आपण ठाम उभे असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी आमदार योगेशदादा कदम आणि रामदासभाई कदम यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा न करता, कोणतंही पद न भूषवता सर्वसामान्य शिवसैनिकाला मोठमोठी पदे देऊन मोठं केलं। मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी पक्ष संपवल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते, शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केला आहे। ते दापोली तालुक्यातील पालघर मळेकरवाडी येथे धरणाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते। प्रथमतः इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। होय बांधवांनो, एक 50-60 वर्ष मागे आपण गेलो आणि पाहिलं आपल्या कोकणाची अवस्था काय होती। गायकवाड भेटा मला ते सकाळी 3-3 वाजता आमच्या माय भगिनी कुठं पाण्याचं छोटं तलाव असेल तर नारळाची करवंटी घेऊन त्यातून पाणी सगळं जमा करत असायचे। माझी बाई तुला काय माहित नसेल, पण ज्यांचं वय आता 65-70 असेल ते आजीना विचारून बघा। मुंबईतून मे महिन्यात देखील नातवंड आजोबाला भेटायला येत नव्हती का? मुंबईतल्या आमच्या भगिनीला डोक्यावर पाणी आणण्याची सवय नव्हती। 2-3 किलोमीटर अंतरावर हंडे भरून लोक पाणी आणायचे। दादा आपली किल्ले माची ना, किल्ले माची आपल्या जाणग्यातल्या नदीमधून पाणी न्यायची होती आणि ती असते ना काटवट। आता काटवट नवीन लोकांना काय करणार नाही, आता पगाती आले तेव्हा त्या पीठमळाच्या काटवटी होत्या। त्या काटवटीमध्ये मुलाला बसवायची, एक तांबी आधी जेव्हा होतायचा, त्याला धुवायचं म्हणजे ती आंघोळ झाली, तो मुलगा काढला बाजूला की दुसरा उभा करून लागायचा आणि मग ते पाणी पुन्हा जनावरांना प्यायला द्यायचं। इतकी भीषण अवस्था पाण्याची। बांधवांनो, समजा महाराष्ट्रामध्ये जितका पाऊस पडतो त्यातला 40% पाऊस कोकणामध्ये पडतो। सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये, सगळं पाणी नद्या नाल्यांमध्ये जातं आणि समुद्रात जाऊन मिळतं। आणि सगळ्यात जास्त पाण्याची भीषण समस्या आमच्या कोकणामध्ये। तेवढा नागूर पण निघायचं, यांना माहिती नाही काय असतं ते, ढोक्यातनं निघायचे गडू पाणी प्यायला मिळेल। आता नवीन लोकांना याची कल्पना नाही, माहिती नाही। आणि म्हणून मी अनेक वेळेला कॅबिनेटमध्ये मी भांडलो अक्षरशः
पश्चिम महाराष्ट्रामध्ये 50% सिंचन होतं, तर माझ्या कोकणामध्ये फक्त 3% का? याचं उत्तर मला कोण देऊ शकत नाही. दूध का दूध, पाणी का पाणी करण्यासाठी मिटिंग घेतल्या, सभा घेतल्या, व्हेरीफाय पुन्हा केलं. व्हेरीफाय तुमचा शब्द कुठे गेले? जॅकेटवाले कसं नाही कुठे गेले? ते कुठे जॅकेटवाले कुठे जाणार नाही, फक्त सरपंचांनी घालवलं. ऐक ना, मी भांडलो सातत्याने. कोयनेचं पाणी 67 टीएमसी पाणी सगळं जाऊन समुद्राला मिळत आहे, पण ते उचलून या जिल्ह्याला देण्यासाठी कोकणासाठी पैसे नव्हते. दादा लवकरच मिटिंग होते त्याची, मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसने मला कबूल केले आजची, आणि लवकरच मी तुम्हाला चांगली गोड बातमी देईन. कोयनेचं सगळं पाणी उचलून रत्नागिरी, रायगड आणि तिन्ही जिल्ह्यामध्ये देऊन तिन्ही जिल्हे उर्जाखाली आणल्याशिवाय रामदास कदम स्वतः असणार नाही हे तिथे आज. आणि जेव्हा प्रत्येक गावामध्ये कालव्यानं पाणी येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपला सर्वांगीण असेल. आज प्रत्येक गावात जा, कुठल्याही गावात जा कोकणामध्ये आपल्या 60 ते 70% घरामधून टाळे असतात. सगळे मुंबईला, ठाण्याला, कोण नाही, कोण इथे नाही. जे पोटासाठी, भाकरीसाठी, चाकरीसाठी आपल्या आई वडिलांना इथं ठेवून प्रत्येक जण आपलं खाणं पुणं गाठतंय आणि आपल्या पोटाची भूक भागवतंय. काही अवस्था झाली. ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामतीला एक न्याय आणि कोकणाला दुसरा न्याय, ही अवस्था झाली का? ह्याचा कधीच आपला अभ्यास करणार होता. निवडणुका आल्या की जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, कसलं जिंदाबाद? त्या उमेदवाराला पहिल्यांदा विचारलं पाहिजे, तुझ्या पक्षानं कोकणासाठी काय केलं मला सांग पहिल्यांदा. मला दादा तुझे एक स्टेटमेंट मला फार आवडलं. मुलगा म्हणून तुझी पाठ थोडं अशातला भाग नाही, अशातला भाग नाही. एक स्टेटमेंट मी घटना टाईपला वाचली की ज्यांनी 7 वर्ष खासदारकी केली त्याला विकासाच्या नावाखाली नाही तर समाजाच्या नावाखाली मतं मागायला लागतात. हे जेव्हा तुम्ही बोललात मला समाधान. अरे 7-7 वेळा खासदारकी भोगली, 3-3, 4-4 वेळा मंत्री झालात. त्या माझ्या कोकणाकडे तुम्ही केलं काय सांगा ना, तुमच्या मतदारसंघासाठी केलं काय सांगा ना. नको नको, अरे कुणबी समाजासाठी तुम्ही काय केलं सांगा ना, समाजासाठी तुम्ही काय केलं सांगा. बरं ना, काही नाही. अहो हा माणूस दिसला की समजा त्यांनी लोकसभेच्या निवडणुका आल्या, जे पाऊस पडल्यानंतर अलबी होता तसा हा माणूस निवडणूक आले की अलबी हा दिसला की समजायचं. त्या पेटे हॉटेलमधून दही भात गेलं की समजायचा अहवाल आहे. काय चाललंय? कसल्या निवडणुका लढताय, कसली लोकांना मतं मागताय, का लोकांना फसवताय? आणि आता उद्धव ठाकरेला घेऊन आलाय कोकणामध्ये. काल उद्धव ठाकरे काय म्हणतात, आपल्याला कसं लढतात मी बघतो. तू काय बघणार? तुझ्याकडे होतं ते सगळं गेलंय. 40 आमदार आणि 10 अपक्ष, 50 आमदार तू घालवलेस, लाज वाटत नाही? या जगामध्ये आपल्या बापाची बेईमानी करणारी पहिली अवलाद कोण असेल तर तो उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे ज्या सूचना प्रमुखांनी शपथ घेतली होती की जिवंत असेपर्यंत मी काँग्रेससोबत जाणार नाही, आणि काँग्रेससोबत जायची वेळ मला आली तर शिवसेना नावाचं माझं मी दुकान बंद करून टाकले. ज्या शिवसेना प्रमुखांनी शपथ घेतली त्याचा मुलगा नालायक निघतो, नालायक, आणि काँग्रेसच्या सोनिया गांधीचे पाय चाटतो आणि मांडव जाऊन बसतोय शरद पवारांचे. आणि इतरांना गद्दार म्हणतो. तुझ्या तर अवकाश काय? अरे तुझ्याकडे तर 10 आहेत ना शिल्लक, ते 10 निवडून दाखव. माझी नावा नाही उद्धव ठाकरेला, त्यांनी खासदार सोडून द्या. पण हिंमत असेल आता 10 आमदार आहेत ना, ते 10च्या 10 निवडून आणून दाखवणार. मी थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जातो. बांधवांनी मी उभा महाराष्ट्र पिंजून काढले, 288 मतदारसंघ पिंजून काढले. मी थांबलो होतो, मी यांचं सगळं ऐकत होतो.
खोके 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 बोके बोके खोके गद्दार या सगळ्याची उत्तर दिलं. मग अजितदादा आला या अजितदादाचे आमदार आले मग त्यांना खोक्याने गद्दार का म्हटलं नाही का हो? कारण ह्याचं मंत्रीपद गेलं ना, मुख्यमंत्रीपद गेलं ना. अरे मला हे सांगा, मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 सालामध्ये शिवसेना जन्म दिला. स्वतःला कुठलाही पद घेतलं नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व देण्याचं काम शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. यांनी केलं. तू काय केला? एकनाथ शिंदेना अध्याशी जाहीर करून टाकलं हा आमचा मुख्यमंत्री म्हणून, आणि एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंड पुसून तू काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री होतोस. काय शिवसेना प्रमुखाने मुख्यमंत्री होता नसतं म्हणून दुसऱ्या लोकसभेचा अध्यक्ष केला का शिवसेना प्रमुख झाले नसते का? झाले नसते. पण याला सत्ता हवी. सत्ता हवी आणि सत्ता घेण्यासाठी मुख्यमंत्री घेण्यासाठी बांधवानो उद्धव ठाकरे पक्ष संपवला. नवलकर साहेब असताना नवलकरांचे फोन देखील हा माणूस घेत नव्हता. जाऊन आज देखील नवलकर साहेबांच्या मुलीला विचारून बघा. मी राजकारणात उद्याने उत्तर होऊन जाईल. मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी कृष्णा शेलार यांची निवड करण्यात आली आहे. मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी बोलताना राष्ट्रीय सल्लागार निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद म्हापदी यांनी कृष्णा शेलार हे एक सुस्वभावी मनमिळावू स्वभावाचं व्यक्तित्व म्हणून परिचित असून गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी ते लढतात असे गौरव उद्गार काढले. निवडीची घोषणा होताच सर्वत्र सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. खेड तालुका शिवसेना शिंदेगड महिला आघाडी यांच्यातर्फे महिला वर्गासाठी हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 3 फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील तळे आणि आस्तान गट येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व महिला वर्गाला आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या हस्ते हळदी कुंकवाचं वाटप करण्यात आलं. सर्व उपस्थित महिलांनी श्रेयाताई कदम यांचं स्वागत करत त्यांचे आभार व्यक्त केले. या हळदी कुंकू समारंभाला श्रेयाताई योगेशदादा कदम यांच्यासह महिला आघाडी जिल्हा उपसंघटिका सुप्रिया पवार, माजी सभापती अपर्णा नक्षे, मानसी जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दर्शना मोरे, संचिता धाडवे यांच्यासह महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होते. माझ्या महिलांनी एक शिक्का लावलाय की पुढच्या इलेक्शनला हे योगेश दादा जिंकून येणार आहे, दुसरा कोणी इकडे उभं राहणार नाहीये. त्याच्याबद्दल परत एकदा मी तुमचे मनापासून आभार मानते. योगेश दादांना सगळ्यांनी बघितलंय ना, पोस्टरवर नाही येतात ना. आज ताट मानाने त्याची बायको म्हणून मी येऊ शकते ना की दादांनी कामं केली आहेत, आणि म्हणून आज माझ्या महिलांच्या चेहऱ्यावरती एवढी खुशी आहे. जसं आपल्याला कुठलं काम आपलं नसेल होत तर आपल्याला दादांकडे तर आपण वहिनीकडे जातो ना, तसं हक्काने माझ्याकडे या. दादांनी कुठलं काम नाही केलं तर ते दादांकडनं काम कसं करून घ्यायचं ही माझी जबाबदारी आहे. नाही तर जेवण मिळणार नाही. दादांना जेवण मिळणार नाही असं सुप्रियादा म्हणतायत, पण नाही खरं. आज जसं ताई बोलल्या, हे एक राजकीय कार्यक्रम नाही आहे. आज एक कुटुंब म्हणून तुम्ही सगळे इकडे आलात. हा माझा कुटुंब, ताईंचा कुटुंब आहे, दादांचा कुटुंब आहे. आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेन की मी तर आता पदर पोचून इकडे तयार आहे. मी या दादांच्या लढाईमध्ये उतरली आहे आणि तुम्ही सगळे असंच मला साथ द्या आणि खूप खूप प्रेम द्या. त्याच्याबद्दल मला शंकाच नाही राहिली आहे. खेड तालुका शिवसेना शिंदेगड महिला आघाडी यांच्यातर्फे महिला वर्गासाठी हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आलं होतं. खेड तालुक्यातील चिचगर येथे महिलांसाठीचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व महिला वर्गाला आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई यांच्या हस्ते हळदी कुंकाचं वाटप करण्यात आलं.
सर्व उपस्थित महिलांनी श्रेयाताई कदम यांचं स्वागत करत आभार मानले। यावेळी महिला आघाडी जिल्हा उपसंघटिका सुप्रिया पवार, खेड शहर संघटिका माधवी बुटाला, माजी नगरसेविका सीमा वणकर, अल्पिका पाटणे, माजी सभापती अपर्णा नक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य दर्शना मोरे, संचिता धाडवे यांच्यासह महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या। मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे घोसाळे फाटा आंबडवे शिगवण दंडनगरी भैरवली या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता व्हावा यासाठी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत होती। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील इतक्या वर्षात येथील रस्त्याचं काम झालेलं नव्हतं, परंतु आमदार योगेशदादा कदम यांनी आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये हा रस्ता तर मंजूर करून घेतला आणि रस्त्यासाठी तब्बल 4 कोटींचा भरीव निधी देखील उपलब्ध करून दिला। त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार योगेशदादांचे आभार मानले। या प्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख आदेश केणी, तालुका संघटक अनंत लाखन, विधानसभा महिला संघटक अस्मिता केंद्रे, महिला तालुका संघटिका अमिता शिंदे, मुंबई संघटक तुकाराम गायकवाड, सरपंच दीपिका जाखल, उपतालुका प्रमुख हरिश्चंद्र कोदेरे, नगरसेविका प्रमिला किंजळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी रेवदंडा, अलिबाग येथे ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली। एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लावलेला असताना दुसरीकडे ते ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं दिसून आलं। यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुष्पगुच्छ देण्यात आलं। अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा मोठा जनसमुदाय महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी देखील रायगडमध्ये येताच महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची भेट घेतलेली बघायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनसंवाद मेळावा संपन्न झाला। रायगड जिल्ह्यातील शेवटच्या दिवशी काल म्हसाळा येथे हा जनसंवाद सुरू असताना शिवसैनिकांचा मोठा उत्साह बघायला मिळाला। सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर यावेळी उद्धव ठाकरेंनी खरपूस टीका केली। आपण मोदींच्या विरोधात नसून हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिले आहोत, त्यामुळे मला विश्वास आहे रायगडकर याच हुकुमशाहीला चिरडून टाकतील। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय आपलाच असल्याचं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं। खासदार सुनील तटकरे यांच्यावर देखील अनेक टीकास्त्र डागत पुढील लोकसभेचा उमेदवार अनंत गीतेच असतील अशी खात्री व्यक्त केली। आता वेळ झाली एक क्षणभर विश्रांतीची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी। नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आंबवली येथे वरिष्ठ पुरुष आणि महिला गट अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न झाली। न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबवली आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कबड्डी खुल्या गटातील अजिंक्यपद निवड चाचणी पुरुष आणि महिला स्पर्धा नुकतीच न्यू इंग्लिश स्कूल आंबवलीच्या क्रीडांगणात संपन्न झाली। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आंबवली गावच्या सरपंच, उपसरपंच, संस्थेचे अध्यक्ष, कार्यकारी मंडळाचे चेअरमन, शाळा समिती चेअरमन आणि इतर पदाधिकारी आणि मान्यवर यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केलं। या निवड चाचणी स्पर्धांमध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले होते। काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे हा संघ स्पर्धेतील विजेता संघ ठरला।
तर झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली हा संघ उपविजेता ठरला। याचबरोबर जय गणेश खेड, सोमजाई क्रीडा मंडळ वरवली आणि अष्टविनायक क्रीडा मंडळ तिसंगी हे संघ सुद्धा पारितोषिकाचे मानकरी ठरले। सर्व विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं। सदर निवड चाचणी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश उर्फ पपुशेठ चिकणे, सचिव रवींद्र बैकर, उपाध्यक्ष महेशराव भोसले आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी मराठी भाषेतील सर्वात मोठी भव्य महानिबंध महास्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। महामानव घरोघरी या अभियानाअंतर्गत संपूर्ण जगाचे आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी या भव्य महास्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेच्या विजेत्या प्रथम क्रमांकास महाबक्षीस रुपये 5 लाख देण्यात येणार असून हे बक्षीस 1 लाख रुपये रोख रक्कम आणि 4 लाखाची पुस्तकं या स्वरूपात असणार आहे। तरी द्वितीय क्रमांकाचं महाबक्षीस 3 लाख रुपये, यामध्ये रोख रक्कम 50,000 आणि 2.5 लाखाची पुस्तकं देण्यात येणार आहेत। तसेच उत्तेजनार्थ 10,000ची 20 बक्षिसे देण्यात येणार असून यामध्ये 1,000 रोख आणि 9,000ची पुस्तकं आणि या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास 2,000 रुपयांची पुस्तकं आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या 500 जणांनाच प्रवेश दिला जाणार असून या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन, कार्य आणि विचार या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेचं आयोजन निर्मिती फिल्म क्लब, निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांनी केलं आहे। स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख ही 30 मार्च असून 30 एप्रिल ही निबंध पाठवण्याची अंतिम तारीख आहे। या स्पर्धेचा निकाल हा 30 मे रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे। या स्पर्धेचं बक्षीस वितरण 26 जून रोजी होणार आहे। 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जेसी फेस्टिवलचं खास आकर्षण म्हणून विविध सिने तारकांची उपस्थिती या फेस्टिवलला लाभणार आहे। तरी स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते यातील संजना हे पात्र साकारणारी रुपाली भोसले, तुझेच मी गीत गात आहे यातील सुहानी, युट्यूबवर बिंदास मुलगी आणि तिची आजी देखील खेडवासियांच्या भेटीला येणार आहे। याचबरोबर आफ्रिकेतील प्रसिद्ध आफ्रिकन डान्स शो देखील खेडवासियांना बघायला मिळणार आहे। तरी यंदाच्या जेसी फेस्टिवलला शालेय विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवशी मोफत प्रवेश ठेवण्यात आला असल्याचं देखील सांगण्यात आलंय। लायन्स फेस्टिवल, जेसी फेस्टिवल नंतर आता खेडवासियांच्या भेटीला रोटरॅक्ट क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लवकरच खेड युवा महोत्सव 2024 खेडवासियांच्या भेटीला येणार आहे। खेड युवा महोत्सव 2024 मध्ये खेडवासियांना विविध नाविन्यपूर्ण आणि आकर्षक असे मनोरंजन अनुभवायला मिळणार आहे। तरी लवकरच खेड युवा महोत्सव 2024च्या नियोजित तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि मॉन्झिनीज केक शॉप यांच्या संयुक्त विद्यमाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी दस्तुरी जिल्हा परिषद शाळा, सुशेरी नंबर 1 जिल्हा परिषद शाळा, सुशेरी नंबर 2 जिल्हा परिषद शाळा, भडगाव उसरेवाडी जिल्हा परिषद शाळा, खारी जिल्हा परिषद शाळा या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, सचिव सुरेश चिकडे, खजिनदार अनिल मोरे, उपाध्यक्ष परेश चिखले, विनोद मोरे, रत्नाकर शिलेवंत, उमेश चव्हाण, शैलेश धारिया, ओंकार गोंदकर, प्रवीण पवार आणि शिक्षक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।